शुभ सकाळ. न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळचे वाजलेले 6:30. लवकर उठले आज. क्रियांश आणि क्रियांश पप्पा दोघे पण झोपलेले, अजून उठलेले नाही आहे. काल रात्री पाणी चालू नव्हतं, त्यामुळे बघू म्हणलं असं काही लवकर पाणी येईल तर लवकर उठले. त्यामुळे मी पण आता फ्रेश होऊन घेणार आहे आणि बघू लवकर आज कामं आवरली तर लवकर आवरून घेते. पण ज्या दिवशी मी असं ठरवते ना की आज लवकर उठून सगळी कामं करून घ्यायची, मुद्दामून त्या दिवशी उशीर होतो. आता बघा आज तर मी ठरवलं असं की लवकर उठले तर लवकर कामं आवरून घ्यायची. 6:30 वाजलेत तर बघू तसंच होते का बरोबर ऑपोजिट होतं. म्हणजे मुद्दाम त्या दिवशी एकदम उशीर होतो सगळी कामं आवरायला. तर बघू आज कसं होतं. बघते, पाणी लावलं आंघोळीसाठी तर पटकन आवरून घेते, मग बघते. Hello, Papa. Telling lies. No, Papa. What? Papa, Gaga. Papa. Open your mouth. मस्ती बघा त्यांचे Twinkle, दोघांची. twinkle. How I wonder up about the world so high, like a diamond in the sky. अजून बटरफ्लाय. बटरफ्लाय बटरफ्लाय कसं म्हणतो? बटरफ्लाय. हे बघ, बटरफ्लाय 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 बटरफ्लाय. पुढे काय? Where are you going? पुढे काय? Out in garden. Pretty pretty butterfly. मला गोष्ट सांगणे. ट्विंकल म्हणू आणि रिंगा रिंगा नको. रिंगा रिंगा कसं म्हणतो? रिंगा रिंगा. Humpty Dumpty sat on the wall. Humpty Dumpty had a great fall. अजून कुठला म्हणतो? मग म्हण ना हम्प्टी डम्प्टी. तुला येतं ना म्हणता? अजून ससा. ससा ससा तिथं बघून म्हण. ससा रे ससा. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी लवकर माझा काही फायदा झालेला नाही. मी उठले होते 6 वाजता, आता वाजले 10. बर का? काही एक 0.1 पण काम आवडलेलं नाही माझं. आज मुद्दामून क्रियाशनी बघा पसार तर केलेलंच आहे. आणि आज काही मस्त सगळं एकदम डिटेल मध्ये 180 डिग्रीचा व्ह्यू दाखवलाय तुम्हाला. कसा पसार आहे हा इथला. किचन मध्ये पण आहे, ते करायचंय. स्वयंपाक पण आवरायचंय कारण क्रियांश आज बरोबर लवकर उठला. मी लवकर उठले तर तो पण लवकर उठला, मग मला आवरू दिलंच नाही तो काय. आणि पाणी रोज 2 तास असतं, आज बरोबर 1च तास राहिलंय पाणी. त्यामुळं काही आवरून झालेलं नाही माझं. मी मस्त बसलोय. मस्त बसलोय. संडे आज माझं तर रोजचं संडे चालू आहे सध्या तर. चला आवरून घेतो. मला बाहेर जायचं, इव्हेंटला जायचं मला आज. कुठल्या इव्हेंटला जायचं? माझ्या मित्राचं इव्हेंट आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही. सध्या तर तो पिंपरी चिंचवडमध्ये फेमस आहे. चालता बोलता चहा म्हणून आहे. त्याचं 6वा वर्धापन दिनानिमित्त आज इव्हेंट ठेवलेला आहे तो. तर मलाही इन्व्हाइट केलेला आहे, तर मी आज तिकडे जाणार आहे. पण टाइम आहे अजून. संध्याकाळी जायचं. 4 वाजता जायचं, 4-5 वाजता जायचं आहे. तर आता तर आज पण माझी झोप नाही झाली. रात्री 2 वाजले मला झोपायला. हे झोपले होते मस्त, लवकरच झोपले होते दोघे. मला उशीर झाला कारण की ह्यांना काही काम नसतो. ब्लॉग बनवतात बरोबर आहे,
त्याला एडिटिंग करणं, सगळं कामं करणं, त्याला अपलोडिंग करणं, हे सगळे कामं माझ्या भोकंडी असतात. तरी मस्त झोपून टाकतात आणि ते बाकीचं काम करोच तर मला रात्रीचे 2 वाजले झोपायला. मग तवा जाऊन कुठं सगळं झाल्यावर मी तवा झोपलोय. मी उशीरनं उठावं म्हटलं तर सकाळी पुण्यात थोडस पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे 1च तास पाणी सोडतात सकाळी आणि संध्याकाळी. आणि काल तर रात्रीच्या टायमाला पाणी सोडलंच नव्हतं. तर आज सकाळी पाणी खूप कमी होता. तर तेवढं उठलं आणि मला उठल्या हिनं आवरून घेतली. पाणी आला आणि पाणी आल्यानंतर मलाच उठवले तिनं पाणी भरायला. कारण क्रियांश उठला होता. हे पुढचं फक्त बाकी काय नाही, मला फक्त काम लावायचं. लय घरी असलं ना मी काम फक्त मला लावायचं काम असतं. तरी जाऊ दे म्हणलं, पाणी तर लागतंय म्हणून मी पाणी भरून घेतलं. किती चांगला बॅरेल भरलो, सगळं भरवून टाकलं, सगळं झालं. कारण झोप नसताना सुद्धा अर्धवट झोप उठलो आणि सगळं भरून घेतलो. मग परत झोपा म्हणलं एखादा तास. तर हे दोघं उठले आणि हे दोघं मला झोपू दिले नाही. तर म्हणून मी आता अजून पण अंगातून आवाज गेलेला नाहीये. पण आता उठावंच लागेल. तर आता उठून वगैरे फ्रेश होतो. तर नाश्ता करताना तुम्हाला भेटतो. ठीक आहे. नाश्ता नाही आता, डायरेक्ट जेवण. नाश्ता बिष्टा काही नाही आता. काय तर असू दे तेव्हा भेटतो. नाश्ता नाही आता. काय देईल ते देईल. कारण काय आपलं काही चालत नाही. काय देईल ते देईल, आहे का नाही. नको आपलं कंटेंट नाही. कोणी आपल्याला वाईट कमेंट केलं ना त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. बरोबर का नाही. बेटा आता पण मला घेऊन जावं लागतं. काय सांगायचं. काय टाकू का. मग ते का मामा चाललं का ना तुला खेळत शोधायचं. आजी 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 ते बरोबर कसं त्या समोर तुला. कुठली नक्का नाक आहे. कोण आहे विचार. कधी रुसत नाही. पेपर आहे तिथं. मग बोल की बोल की. दीदी कुठे आहे. कसं जीभ लावते होय. चिची तसं बंद झालं. गेलं बंद केलं. तू जीभ लावायचं नसतं तसं. एका कुठला शिकला आता जीभ लावायचं. तर आता मग क्रियांशचे पप्पा आता चाललेले आहेत त्यांच्या फ्रेंडच्या फंक्शन मध्ये. आज काय कशाचं
वर्धापन दिन चालता बोलता चहाचा वर्धापन दिन आहे तिकडे ते चाललेत. मी पण क्रियांशला घेऊन खाली जाते, थोडस खेळून आणते त्याला. आज दिवसभर खूप तो म्हणजे जरा चांगला मूड नाही आहे त्याचा, जरा खेळला की मग चांगला मूड होईल त्याचा. हे पण चालले दादा. चला तर मग चाललोय मी आता. आज मला यायला तर खूपच उशीर होईल. ब्लॉगिंग पण एंडिंग पण हिनच करेल. मला पण नाही जाऊन फक्त आपण इथेच ब्लॉगिंग नाही इथं कसं आला थोडं उशीर अजून आहे ना. आता तर किती वाजत. तो क्रियांश खेळायला लगे. तो क्रियांश खेळेल आता. खाली जा क्रियांश सोबत, त्यासोबत थोडस खेळावं. आत्ताच त्याची मस्ती चालू होती. तो बरोबर मागून कसं टाकतोय बाबा. काय कर काय करायला तू काय करायला लावते बी 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 फॉर बॉल. तो आता सगळं चालू आहे. ते सकाळपासून खूप त्याचं मूडच खराब आहे आज. काय काय की आता तो आता खेळत बसणार आहे. आता हिनं पण खेळ. तर मी तर चालू आहे आता. मला तर खूपच उशीर लागेल. बघू हो. मला शूज द्यायचं किती काही शूज द्यायचे. ही शूज नको तुला, ती खालची शूज आहे. चल बाय कर बघा पप्पा. बाय बाय टाटा. मित्रांनो आमचा क्रियांचा म्हणजे उद्या बर्थडे आहे. आता वाजलेतच किती 11:15 वाजलेले. त्याला आता झोपेला आलाय तो. पण म्हणून आम्ही थोडस लवकरच करतोय. म्हणजे अजून मोठं करणार आहे उद्या घरातल्या घरात. पण असं आमच्याकडून मम्मी पप्पाकडून त्याला हे पहिलं केक फर्स्ट केक साठी एक केक होऊ शकतं. पेस्ट्री आणली तो, तेवढी काही नाहीये. रात्रीचं उशीर. तर त्यामुळे आता करणार आहे. बरोबर तो जागा राहिला. रोज जागा राहत नाही. रोज जागावरला त्या बोट घालून खाऊ लागलं. काय ते सॉस आहे. सॉस नाही आहे. ते लाल दिसल्यावर त्याला सॉस वाटू लागलं. हे पकड. हा करा. कट करा. तू कर कट असं करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे क्रियांश. हॅपी बर्थडे. थोडं खा ना थोडस. नाही केक खायचं असते. केक बरं तुझ्या खावा खा खावा खावा तुम्ही खावा. जॅम आहे बेटा ते जॅम. जाम जाम. त्याला केकच आवडत फुसका करून ठेवला आमचं सगळं. तो कट काय केक कापला आणि संपलं. केक पण खायला त्याने लय मनमौजी असे नाही. त्याला जे खाऊ वाटतं तेच खात. नसेल तर नाही खातो. त्याला काही करत तरी पण तो तोंडच उघडत नाही. तो त्याला अजून टेस्ट माहित नाही नेमकं. क्रियांश चॉपकी चॉपकी चॉपकी. आता खाल्ला थोडस. छान 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 आहे. जॅम देऊ ते जॅम आहे. जाम. हे घे जॅम. आता खायला त्याला असं किळस आली ना कुठल्या गोष्टीचं तर त्यापासून जात पण नाही. तू तुझ्या हाताने आणि ते खात पण नाही. उठ तू खा पिलू. खावा केक खा ना सोनं. हा खावा. नाहीच नाहीच. बघ आता कसं खाल्ला. हा खावा. हा त्याला जाम म्हणून सांगितलं खाते बाबा. आता हे ना हे पप्पांना खाऊ घाल. मम्माला खाऊ घाला दे. हे पप्पांना खाऊ घाल. तर मम्माला खाऊ घाल. पप्पांना खावा म्हणा खावा. मम्माला खाऊ घाल. हॅपी हॅपी. ये मम्माला दे. मम्माला दे जा. मम्माला दे. छान छान. तर बोटाला लागलेलं पण चाटून घ्यावं लागते.
थोडं सुद्धा केवळ सोडत नाही त्याला आपण. त्याचं बोट स्वच्छ कर. झालं हा खाता पिलो खायचं खा, तू पण खा, खाऊन टाका, ते काय राहत नाही. तर मित्रांनो आज आमचा ब्लॉग इथपर्यंत संपलेला आहे आजचा. तर उद्या सकाळ लवकरच उठायचं आहे आणि सकाळपासून सगळे त्याची बर्थडेची तयारी करायची आहे. तर संध्याकाळी दोन्ही आजी येणार आहेत क्रियांचे आणि माझे काही थोडेसे मित्रमंडळीलाच इन्व्हाइट केलेलं आहे, कारण मी घरातल्या घरातच करतोय. त्यामुळे आता आपण इथंच थांबूया आजच्या ब्लॉगला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तुमचं सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघताय आमचा, त्यासाठी धन्यवाद मनापासून. तर बाय मान पिलो, बाय कर, गुड नाईट. गुड नाईट. चला तुम्हाला पण गुड नाईट. चला उद्या भेटू पूर्ण. आता उद्याचा तर ब्लॉग पूर्ण क्रियांच्या बर्थडेचा तयारी आणि बर्थडे पर्यंत हेच असणार आहे पूर्ण उद्याचा दिवस. तर उद्या पण चांगलं ब्लॉग बनेल. तर आज इथं स्टॉप करूया. धन्यवाद. तू काय बोलणार आहे का नाही? भेटूया उद्याच्या उद्याच भेटू आता. चला बाय.